Hello, dear students. Once again, welcome back to our channel Gyan Lab and welcome back to our interview series. We are here with Pratiksha today. Pratiksha is from Wardha and प्रतीक्षा का जो MST CET का फर्स्ट अटेम्प्ट का परसेंटाइल है ओवरऑल परसेंटाइल इज 97.9 फॉर PCB एंड हर बायोलॉजी परसेंटाइल इज 98.2. लेकिन सबसे ज्यादा अच्छी चीज मुझे प्रतीक्षा के रिजल्ट में ये लगी कि इसका फिजिक्स में भी 97.8 और केमिस्ट्री में भी 95.1 ये स्कोर है. सो कॉन्ग्रेचुलेशन फर्स्ट ऑफ ऑल प्रतीक्षा. थैंक यू मैम. ओके एंड आई हैव फ्यू क्वेश्चंस टू आस्क यू. अब वैसे तो हमने ऑलरेडी अपने इस सीरीज में कुछ क्वेश्चंस ऑलरेडी पहले वाले बच्चों को पूछ लिए हैं. आपसे मुझे स्पेसिफिकली कुछ अलग क्वेश्चंस पूछने हैं. सो आप जिस लँग्वेज में कम्फर्टेबल हो, हिंदी, मराठी, इंग्लिश, काहीही चालेल. तुझ्या कम्फर्ट झोन मध्ये तू आन्सर दे म्हणजे आपल्या ऑडियन्स पर्यंत जेन्युइन रिस्पॉन्स पोहोचेल. ठीक आहे. ओके. सो सबसे पहले प्रतीक्षा, आई वांट टू आस्क कि आप रेग्युलर कॉलेज के स्टूडेंट हो या फिर इंटिग्रेटेड कॉलेज के, म्हणजे तू रोज कॉलेजला जायची की रेग्युलर? ओके. ओव्हरऑल तुझं कॉलेजचं ड्युरेशन किती तासाचा होता? 8 to 2 p.m. 8 to 2 PM. ओके, म्हणजे फुल हाफ डे, सकाळ ते दुपार. ओके. तू MST CT साठी कोणती ऑफलाईन बॅच जॉईन केली होतीस का? कुठे ऑफलाईन क्लासेस वगैरे लावले होते का? हो हो अच्छा, ओके. हो. आणि तुझे 12वीचे टक्के किती आहेत? 74.83. कनेक्ट करू. ओके ओके, 1 सेकेंड ना. कुछ है नहीं इधर पे, मतलब ब्लूटूथ इज नॉट कनेक्टेड. हा, एकदा पद्धत. तुझे 12th मध्ये किती पर्सेंटेज होते? 74%. ओके, ऑल राईट. आपल्या प्लॅटफॉर्म बद्दल तुला कसं कळालं, म्हणजे हाऊ डिड यू कम अक्रॉस अवर चॅनल? मी लेक्चर बघत होती बायोचे, म्हणजे काही ट्युशन क्लासेस मधले मिस झाले असेल तर ते लेक्चर मी या ऍपवर शोधले आणि मला तुमचे लेक्चर खूप छान वाटले. अच्छा, ओके. ते समजण्याकरिता. अच्छा. आणि MST CET साठी स्पेसिफिकली आमच्या चॅनल मधून तुला कशी हेल्प झाली? चॅनल किंवा ऍप, व्हॉट एव्हर यू युज्ड. प्रॅक्टिससाठी MCQ प्रॅक्टिस मेन म्हणजे लाईव्ह सेशन मध्ये त्याबद्दल हेल्प झाली मला जास्त बायोची. अच्छा. आता तुझा रिझल्ट खूप इम्प्रेसिव्ह आहे बिकॉज तुझं ओव्हरऑल फिजिक्स, केमिस्ट्री, बायो तिन्हीमध्ये यू हॅव स्कोर्ड एक्सलंट मार्क्स. सो तू सुरुवातीपासूनच फिजिक्स, केमिस्ट्री, बायो तिन्ही सब्जेक्ट प्रिपेअर करत होतीस की बाय फ्लुक तुला म्हणजे फक्त 2 सब्जेक्ट प्रिपेअर केलेलं आणि बाय फ्लुक तिसऱ्या सब्जेक्टमध्ये जास्त मार्क आले? कशी प्रिपरेशन स्ट्रॅटेजी होती तुझी? मी स्टार्टिंगला जास्तीत जास्त बायोचे टेक्स्टबुक रीड केले आणि केमिस्ट्री मला खूप छान वाटत होती, त्यामुळे मला केमिस्ट्री मध्ये ते येणारच होते गुड मार्क्स. फिजिक्स थोडं हे होतं माझं, म्हणजे टफ होतं. तरी पण मी थोडी थोडी प्रॅक्टिस करून सगळं केलं, जसे फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन सॉल्व करते वगैरे वगैरे. ओके त्यामध्ये माझे एवढे ओके. बट कम्पॅरेटिव्हली जर आपण बघायला गेलो तर तुझे फिजिक्स मध्ये जास्त चांगले आहेत ऍज कम्पेअर्ड टू केमिस्ट्री, राईट? हो 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 हो. पण बोर्ड मध्ये केमिस्ट्री मध्ये छान आहे. ओके, सो थिअरी वर्कड देअर आणि इथे आपलं थोडा तुक्का आणि थोड्या फॉर्म्युला ओके यूज झाले. ऑल राईट, नाईस नाईस, ग्रेट. अच्छा, सो नाव टेल मी की तुझी म्हणजे ही जी प्रिपरेशन होती दिस वॉज फ्रॉम 11th स्टँडर्ड ऑर फ्रॉम 12th स्टँडर्ड, आणि एक्झॅक्टली तू कधीपासून सिरियस स्टडी स्टार्ट केलं MST CT साठी? 11th लास्ट एंडिंगला, म्हणजे उन्हाळ्यात वगैरे स्टार्ट केलं होतं मी 12th. ओके ओके. फॉर MST CT ऑल्सो यू स्टार्टेड फ्रॉम मे, लाईक बिफोर युअर हो हो कॉलेज? हो हो. ओके. बोर्डचं केलं की MSc CET येस. सो त्यामुळे नाव दोन्ही हा. आणि दोन. सो नाव कमिंग टू माय नेक्स्ट क्वेश्चन. बोर्ड्स केलं तर सीईटी होणारच, करेक्ट? हे हा. खूप ऑब्वियस असतं बिकॉज सीईटी मध्ये काहीही आउट ऑफ द सिलेबस नसतं, बरोबर? फ्रॉम युअर पर्सनल हो एक्सपिरियन्स. हो हो. ओके, सो द नेक्स्ट क्वेश्चन इज की अदर देन महाराष्ट्र बोर्ड टेक्स्ट बुक कोणते दुसरे प्रिपरेशन बुक्स तू वापरले होतेस?
जसे टार्गेट यूज केली होती एमसीक्यू प्रॅक्टिससाठी मेन म्हणजे. ओके. आणि सगळ्याच ह्याचे टार्गेट यूज केले होते. अच्छा, तुला एमसीक्यू आणि बोर्डसाठी पण. ओके ओके, तुला मॅथ्स हा विषय पण होता का? हो, हो. माझं जनरल होतं. मग तू पीसीएम दिलं होतंस? हो, दिलं होतं. पण माझा इंटरेस्ट त्यामध्ये होता नाही तर कमी पर्सेंटाइल आले. तरी अंदाजे किती पर्सेंटाईल आले त्यात? 54. अच्छा, ठीक आहे. इफ यू आर नॉट इंटरेस्टेड देन इट्स फिजिक्स. अ हा. हं, ओके, नॉट बॅड. ऑलराईट. आता मला हं. सांग की वाय डिड यू चूज पीसीबी? तुला फ्युचरमध्ये काय करायचंय? व्हॉट इज युअर ड्रीम कोर्स अँड ड्रीम कॉलेज? मला मेडिकल लाईनने जायचं होतं, जसं नर्सिंग. मला ओके. नर्सिंग करायची इच्छा आहे. मग तू नर्सिंगमध्ये मला जीएमसी याची अच्छा, खूप आहे. चांगले पर्सेंटाइल आहे तर. अच्छा, नर्सिंग सीईटी पण दिली आहेस तू? हो, हो. अच्छा, व्हॉट इज युअर पर्सेंटाईल फॉर नर्सिंग सीईटी? 97.33. ओव्हरऑल पर्सेंटाईल. हो, हो. आणि बायोचे? 99 पॉइंट समथिंग आहे. ओ, आता नाईस, नक्की व्हेरी नाही. नाईस. ओके ओके, ग्रेट ग्रेट. सो आता तू नर्सिंग सीईटी पण दिली आहेस बरोबर? तर हं, म्हणजे हं. मुलांना असं खूप मिसकन्सेप्शन असतं की नर्सिंग सीईटी मध्ये आपल्याला एकदम ऍप्टिट्यूड वाला जो पार्ट आहे ना, नर्सिंग ऍप्टिट्यूड वाला जो हो. पार्ट आहे, त्यात एकदम एकदम जनरल नॉलेज किंवा एकदम तुम्हाला डायरेक्ट हॉस्पिटलचंच क्वेश्चन्स विचारतील, असं तुला काही ऑब्झर्व झालं का की सगळे क्वेश्चन्स बाहेरचे होते, ऑर इट वॉज रिलेटेड टू युअर नाही, नाही. सिलेबस? सिलेबसचेच होते जसे बायोमध्ये नर्सिंग ॲप्टिट्यूडचं आहे तेच. आणि काही क्वेश्चन असे जनरल नॉलेज जसे मी YouTubeवरून लेक्चर करून बघितले होते काही-काही मेन क्वेश्चन. ओके. काही येस. इन्फॉर्मेशन काढली होती. हा. सो दॅट इज व्हॉट वी ऑलवेज से की नर्सिंग ऍप्टिट्यूडचे क्वेश्चन्स बाहेरून येत नाही, ते तुमच्या सिलेबस रिलेटेडच असतात, पण मुलं ऐकायला तयार होत हं. नाहीत. ओके. सो आता तू हा जो कोर्स सिलेक्ट केलायस की तुला नर्सिंग करायचं आहे, देन व्हॉट इज युअर अदर बॅकअप ऑप्शन? सपोज इफ यू डोंट गेट इन टू गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज फॉर नर्सिंग, व्हॉट विल बी युअर बॅकअप ऑप्शन? तर मग फार्मसी करणार. अच्छा. फार्मसीचे पण फॉर्म टाकणार आहे. ते दोन्ही ओके. मग जे तुझे म्हणजे टार्गेटमध्ये तू कॉलेजेसची लिस्ट वगैरे काढली असशील. सो नर्सिंगसाठी तुझे टॉप टू कॉलेजेस कोणते आहेत आणि फार्मसीसाठी तुझ्या पर्सेंटाईलच्या रेंजमध्ये टॉप टू कॉलेजेस कोणते आहेत? मी फार्मसी ते अजूनपर्यंत बघितले नाही कारण माझी इच्छा नर्सिंगमध्येच आहे ओके. जास्तीत जास्त. हम्म. तर त्यामुळे मी जीएमसी नागपूरचं बघितलं एक आणि नागपूरमधलंच आयजीएमसी आहे ते पहिले 2 अच्छा. कॉलेजेस. ओके. फॅमिली बॅकग्राऊंड मध्ये ऑलरेडी कोण आहे का ह्या फील्डमध्ये, म्हणजे कझन्स और हो, एनीबडी? मामा आहे. मामा. अच्छा, व्हॉट इज ही डुईंग? ते नर्सिंग जॉब करतात आता. नर्सिंग झालं त्यांचं सगळं. अच्छा अच्छा. त्या फील्डमध्ये जॉब करतात. लेक्चरशिप. अच्छा, ओके ओके, नाईस नाईस. सो आता मला खूप क्युरिओसिटी आहे, कारण मुलांचा हा प्रश्न असतो, तू कमेंट वगैरे बघितले असशील युट्यूबचे, की दे आर हो, मोर हो. इंटरेस्टेड इन नोईंग अबाउट स्कोप ऑफ द सब्जेक्ट इन्स्टेड ऑफ स्टडिंग. त्यांना स्टडीपेक्षा स्कोप जास्त महत्वाचं वाटतं, की मी ह्या सब्जेक्टचा अभ्यास का करू, ह्या सब्जेक्टमध्ये स्कोप आहे की नाही. आता पर्सनली तुझ्या फॅमिली बॅकग्राऊंड मधलं ऑलरेडी एक माणूस आहे त्या फील्डमध्ये आणि तुला पण त्याच फील्डमध्ये जायची हो. इच्छा आहे. सो यू टेल अस दॅट, डू हं. यू थिंक देर इज स्कोप इन दिस फील्ड? नर्सिंगमध्ये तसा स्कोप आहे. जसे गव्हर्नमेंट नर्स आपण लागू शकतो कुठेही. सगळ्यांना मदत होऊ शकते आपली वगैरे, वगैरे. ते मला इच्छा आहे की नर्सच व्हायचंय. म्हणून मी नर्सिंग फर्स्ट आहे अच्छा. माझं. आणि अकॉर्डिंग टू यू इज देर मनी इन दॅट फील्ड? मनी तरी मिनिमम जास्त नाही तरी. मी अच्छा. अजून विचार नाही केला. अच्छा. पण स्कोप आहे, म्हणजे हं. आय विल टेल दिस हो. इन्फॉर्मेशन, कारण माझे पण काही फ्रेंड्स आहेत नर्सिंग सेक्टरमध्ये, की इनिशियली तुम्ही जेव्हा हं. बीएससी नर्सिंग करता तेव्हा डायरेक्ट तुम्हाला काय 50-60 हजारचा पॅकेज मिळत नाही, बट यू गेट अ गुड डिसेंट अमाऊंट. ओके. बट हो. आफ्टर यू डू युअर बीएससी तुम्हाला जेव्हा एमएससीचा ऑप्शन येतो तेव्हा मग तुम्हाला म्हणजे बऱ्यापैकी सॅलरी हाईक होऊन मिळते. अँड इफ यू आर वर्किंग इन अ गुड कॉलेज यू गेट अ रिअली गुड सॅलरी. तर हं. स्कोप भरपूर आहे, पैसा भरपूर आहे, फक्त एवढंच की तुमचं इंटरेस्ट असलं पाहिजे त्या फील्डमध्ये. आणि मुलगा असो किंवा मुलगी असो, इट रिअली डज नॉट मॅटर, बिकॉज टेक्स्टबुकवर लिहिलेलं नसतं की मी फक्त मुलांसाठी आहे की मी फक्त मुलींसाठी आहे. तर ही व्हिडिओ प्रत्येक त्या मुलासाठी आहे हुएवर इज इंटरेस्टेड इन दिस पर्टिक्युलर फील्ड. ओके, नाव कमिंग टू माय नेक्स्ट क्वेश्चन, की डिड यू अटेम्प्ट नीट एक्झाम? नाही. अच्छा.
सो यू वर नाही केलं क्लिअर तर की अटेम्प्ट. नीट नाही द्यायची आहे. हम्म. अच्छा. नाही. अच्छा मला सांग की एक्झाम म्हणजे बोर्ड एक्झाम झाल्यानंतर तुमची जी सीईटी एक्झामचं टाइम होतं म्हणजे 45 days यू हॅड इन युअर हँड फ्रॉम युअर बोर्ड स्टील हम्म. फर्स्ट अटेम्प्ट, तेव्हा तुझी प्रिपरेशन स्ट्रॅटेजी काय होती? मॅक्झिमम बुक रीड करायचं बायोचं, आणि फिजिक्स केमिस्ट्रीचे प्रॅक्टिस करायची क्वेश्चन, अच्छा. आणि समजून घ्यायचे नाही समजत असेल ते युट्यूब द्वारा किंवा म्हणजे फिजिकली सरला विचारून. अच्छा, म्हणजे हम्म. दिवसात तरी तू किती तास रीडिंग आणि किती तास मॉक टेस्ट साठी द्यायची? तरी मिनिमम रीडिंग साठी 2-3 तास द्यायचे दिवसातून बायोला, आणि त्यानंतर मॉक टेस्ट अटेम्प्ट करायचे रोज, ओके. सो त्या त्या लेसनची, हा, एक्झॅक्टली. जे जे लोक प्रिपेअर होते. हा, लेसन वाईज मॉक टेस्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. मुलांना काय वाटतं, म्हणजे तुझं काय ओपिनियन आहे ह्याबद्दल? मुलांना असं वाटतं की आपण फक्त व्हिडिओ बघितली, मॅमची एमसीक्यू व्हिडिओ फक्त बघून आपलं सीईटी क्रॅक होईल असं पॉसिबल आहे का? फक्त बघून तुम्ही सीईटी नाही क्रॅक नाही करू शकता का? देन व्हॉट शुड दे डू? नाही. मॅक्झिमम प्रॅक्टिस करा आणि तेच क्वेश्चन रिपीटेडली बघा, हे सांगू शकतो. ओके. विदाउट टेक्स्ट बुक रिडिंग यू कॅनॉट क्रॅक सीईटी एक्झाम. व्हिडिओ बघून बघून तुम्ही फक्त कॉन्सेप्ट रीड करू शकता, पण सीईटी साठी तुम्हाला टेक्स्टबुकची एक एक लाईन लक्षात असली पाहिजे. ऑन अन ॲव्हरेज तुझी केमिस्ट्री आणि बायोलॉजी म्हणजे तू दोन सब्जेक्ट वरती जास्त फोकस केलं होतंस, राईट? म्हणजे हो मोर फोकस. ओके, आणि फिजिक्स वरती थोडं हो थोडं. तर केमिस्ट्री आणि हो. बायोलॉजीची जी टेक्स्टबुक आहे ऑन अन ॲव्हरेज, फुल टेक्स्टबुक तुझी किती वेळा रीड करून झाली असेल अंदाजे? अंदाजे तरी 10 ते 15 वेळा, ओके. तू 10 to 15 हा. टाइम्स चालू होते. हा. केमिस्ट्री वगैरेसाठी बायोसाठी तू स्वतःचे शॉर्ट नोट्स बनवायची का सुरुवातीपासून? आणि ते कसे होते, हो म्हणजे हो. कसे बनवायची? जसे काही मेन मेन टॉपिक मी वरती पेजवर लिहून ठेवायचे, आणि काही अंडरलाईन करून ठेवायची मेन मेन टॉपिक अच्छा. केमिस्ट्रीसाठी. आणि बायोलॉजीचे टेक्स्टबुक जास्त करून, कारण नोट्स मध्ये तर खूप भरपूर वेळ जायचा ना बायोलॉजी मध्ये, हो, कारण लाईन टू फुल लाईन. थिअरी आहे. एक्झॅक्टली, लाईन टू लाईन रीड करायला खूप टाइम जातो. ओके. सो आता समज की एक्झाम, आता ह्या वर्षी मुलांची एक्झाम डिसेंबरमध्ये, म्हणजे दिस इज कन्फर्म्ड की त्यांची सीईटीची जी फर्स्ट अटेम्प्ट आहे ती डिसेंबर आणि जानेवारीच्या मध्ये होणार आहे, लाईक आयआयटी एक्झाम. आणि त्यांची सेकंड शिफ्ट आफ्टर देअर बोर्ड्स. सो तर हो. तुमच्या एक्झाम आणि त्यांच्या एक्झाम मध्ये टाइम म्हणजे टाइम डिफरन्स खूप वेगळं असणार आहे. त्यांना बोर्ड्स प्रिपेअर करता करता सीईटी अटेम्प्ट येईल. तुम्हाला तरी वेळ होतं रिव्हिजन करायला, पण त्यांना एवढं वेळ नसेल. सो ते कसं मॅनेज करू शकतात अकॉर्डिंग टू यू? म्हणजे तू आता एक्झाम दिली आहेस आणि तुला काही कळालं असेल की मी हे असं नाही असं केलं पाहिजे होतं, तर तुझ्या मिस्टेक्स वरून लर्न करून तू त्यांना काय फीडबॅक देऊ इच्छिते? आधीपासूनच मॅक्झिमम टेक्स्टबुक रीड करण्यावर फोकस करा, आणि बायोचे आणि केमिस्ट्रीचे पण, आणि फिजिक्सचे फॉर्म्युले लर्न, मेन म्हणजे जास्त करून मी फॉर्म्युले लर्न केले होते, आणि केमिस्ट्रीचे पण फॉर्म्युले, ओके. आणि त्या क्वेश्चनची प्रॅक्टिस. प्रॅक्टिस प्रॅक्टिस इज व्हेरी हे इम्पॉर्टंट. तू एक्झामच्या आधी अप्रॉक्सिमेटली किती फुल लेंथ मॉक टेस्ट अटेम्प्ट केले होतेस? तरी 20 ते 25 केले असणार ओके. मिनिमम. मिनिमम केले असतील एवढे. तुझं एक समज की असं जर आपण विचारलं तर डिस्ट्रॅक्शन खूप असतं, ठीक आहे? फॅमिली फंक्शन्स असो, हो. फेस्टिवल्स असो. देन हाऊ डिड यू मॅनेज युअर डिस्ट्रॅक्शन फ्रॉम सोशल प्लॅटफॉर्म और फ्रॉम दीज सेलिब्रेशन्स अँड फंक्शन्स अँड फेस्टिवल्स? मला मेन म्हणजे फंक्शन आवडतात, खूप आवडतात, पण मी त्या टाइमला नाही जायचं हा विचार केला नक्की मध्ये. आणि युट्यूबचे लेक्चर मला लाईव्ह कोणतंही दिसो, नीटचं पण दिसो, तरी मी त्या लाईव्ह मध्ये जाऊन बघायची की लाईव्ह सुरू आहे, मला पण करायचं असं काही. माझं पण यापैकी नंबर आला पाहिजे आणि एवढे मार्क्स आले पाहिजे, हे माझं ठरलेलं होतं. त्यामुळे त्यामुळे मला डिस्ट्रॅक्शन होतच नव्हतं जास्तीत जास्त. सेल्फ मोटिवेशन की मला करायचंय. हम्म. हम्म. ओके, ओके. ऑल राईट. ऑलमोस्ट क्वेश्चन आपलं झालेलं आहे. आता ह्यांच्या हातात 6 महिने आहेत, ठीक आहे? तर हम्म. कॉलेज प्लस, सपोज दे हॅव 7 hours का कॉलेज, देन दे हॅव 3 hours का कोचिंग क्लासेस, 10 तास असे झाले. आता हे 10 तास लाईफ मधून काढून जे उरलेले 14 तास आहेत, त्या 14 तासांमध्ये आताच्या मुलांनी किती तास एमसीक्यू प्रॅक्टिससाठी दिलं पाहिजे
आणि किती तास थिअरी रिडिंगसाठी दिलं पाहिजे अकॉर्डिंग टू युअर एक्सपिरियन्स, बिकॉज दे हॅव व्हेरी लेस टाइम लेफ्ट इन देअर हँड. 2 to 3 hours MCQ प्रॅक्टिस साठी दिले पाहिजे आणि बाकीचे उरल्यापैकी स्लीप पहिले मेन फोकस केलं पाहिजे, कारण स्लीप इम्पॉर्टंट आहे त्या दिवसामध्ये, आणि त्याच्यानंतर रीड पण केलं पाहिजे त्या उरलेल्या वेळामध्ये. ओके. अच्छा. म्हणजे हा, बोल बोल. 5 to 6 hours रीड पण केलं पाहिजे, कारण रीडिंग पण मेन आहे, नुसती MCQ प्रॅक्टिस करून होणार नाही. बरोबर. ओके. सोशल प्लॅटफॉर्म तू कोणतं वापरायचे का? इंस्टाग्राम असो किंवा स्नॅपचॅट किंवा फेसबुक, वट एव्हर इज देअर. स्नॅपचॅट होतं, पण इंस्टाग्राम नव्हतं माझ्या अच्छा. याच्यात. तर तो एक सोशल डिस्ट्रॅक्शन कमी होता तुला. हम्म. अच्छा, तुला कधी असं वाटलं की तुझे फ्रेंड्स तुला मोटिवेट करतायत तर ठीक आहे, पण ती मोटिवेट करतायत असं कधी वाटलं का? आणि मग तू जर असं वाटलं असेल तर ते कसं टॅकल केलंस? काही करत होत्या डिमोटिवेट, तरी पण मी दुर्लक्ष करून हँडल केलं ते, अच्छा, आणि म्हणजे सेल्फ मोटिवेशन होतच सो यू त्यामुळे. बिलीव्ह दॅट सेल्फ मोटिवेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. येस. Okay, येस मॅम. okay, okay. So I have asked you most of the questions that I wanted to ask. 11th स्टँडर्डच्या सिलेबस मधून तू सगळं सिलेबस कव्हर केलेलंस केमिस्ट्री आणि बायोचं, की फक्त म्हणजे काय, म्हणजे कसं केलं होतंस 11th सीईटीचा सिलेबस? बायोचे केले होते ऑल चॅप्टर 11चे, आणि केमिस्ट्रीचे 7 to 8 चॅप्टर केले होते, बाकी 2-3 सुटले असणार. फिजिक्स तर मी 12च केलं जास्त मॅक्झिमम. ओके, म्हणजे 2 सब्जेक्ट करून पण आपण चांगले मार्क्स स्कोर करू शकतो. हो. ओके, ओके. येस मॅम. ऑल राईट, ऑल राईट. सो आता फायनल मेसेज आपल्या मुलांना जर द्यायचं असेल तर तू काय असे टॉप त्यांना टिप्स देशील दॅट दे कॅन यूज फॉर देअर बोर्ड्स अँड सीईटी प्रिपरेशन? मॅक्झिमम टेक्स्टबुक लर्न करा, आणि पुन्हा रटू नका, तर ते समजून लर्न करा, हे मेन आहे सगळ्यात. कारण रटून केलेलं पूर्ण कन्फ्युजन मध्ये चाललं जाते, तर ते लक्षातच नाही राहत. समजून लर्न करा, आणि मॅक्झिमम बायोचं टेक्स्टबुक रीड करा, आणि केमिस्ट्री आणि फिजिक्सचे क्वेश्चन प्रॅक्टिस करा, आणि समजून घ्या त्या क्वेश्चनला कसं सॉल्व्ह केलं आहे, फॉर्म्युलेज वगैरे लर्न करा, हेच सांगू शकते. ओके. आणि पीवायक्यूज प्रॅक्टिस केल्याने काय फायदा होतो का मुलांचा? हो, होते ना. काही काही त्या टाईप मध्ये, म्हणजे जर एखाद्या याचे क्वेश्चनचे एमसीक्यू मध्ये तोच क्वेश्चन पलटून येऊ शकतो, काही गॅरंटी नाही, म्हणजे सेम क्वेश्चन येईल म्हणून, तर म्हणून प्रॅक्टिस करणे हे मेन आहे. Okay, nice, nice. So I have covered almost all the questions. Students, if you have any other question, then make sure that you comment in the chat section and we will try to reply you with your answer. आता एक क्विक 4-5 मी रॅपिड फायर क्वेश्चन्स विचारते प्रतीक्षा तुला, and you have to answer it very quickly. ठीक आहे? Okay. Now since you were so determined, you were so self-motivated, so tell me one word to describe your entire journey. One word. सेल्फ. सेल्फच यूज. मॉम डॅड किंवा. Acha, self-motivated or your parents. Okay. हम्म. And acha, you gave so many mock tests. So what was your highest mock score? 125. 1 out of 200. Okay, okay. All right. And do you prefer online study or offline study? बोथ. Both are equally good. Okay. And from physics, chemistry, bio, which is your favorite book? बायो अँड केमिस्ट्री. Okay. बोथ. Okay. And are you a morning person or a night person? Which is the most comfortable time for you to study? मॉर्निंग. Okay, all right. And which is your favorite subject? आता तर कळालंच असेल बायोलॉजी. सगळ्यांना. And which is your toughest subject? फिजिक्स. All right, all right. Your dream college? जीएमसी नागपूर. Okay, नर्सिंग. all right. Yes, for nursing. And your biggest motivation other than माय पेरेंट्स. self-motivation? Your parents. Okay, great. So it was really nice talking to you, Pratiksha. One success mantra that you want to give to our students. One line for our students. प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. That's it. हे सांगू शकते.
येस, हेच सगळे मुलं हेच सांगतील, प्रॅक्टिस मेक्स यू परफेक्ट अँड ओनली रटोफाईंग विल नॉट गेट यू एनीवेअर. सो येस, दॅट्स इट, दॅट्स आर मंत्र ऑल्सो. सो थँक्यू सो मच प्रतीक्षा. खूप खूप चांगलं वाटलं तुझ्याशी बोलून, आणि खूप कमी शब्दात पण थँक्यू. तू खूप इम्पॉर्टंट गोष्ट सांगितली मुलांना. सो थँक्यू वन्स अगेन फॉर युअर टाइम, फॉर coming here and motivating our students. So thank you. And थँक्यू मॅम. students, make sure that you comment a lot of hearts below the comment section, क्योंकि ये बच्चे बहुत हिम्मत करके, बहुत मोटिवेट होकर आप लोगों को अपना स्ट्रैटेजी बताने आ रहे हैं. तो इट इज योर रिस्पॉन्सिबिलिटी टू मोटिवेट देम एज वेल. एंड आई विश यू ऑल द बेस्ट प्रतीक्षा, कि आपको आपका ड्रीम नर्सिंग कॉलेज मिल जाए. वंस यू गेट इनटू योर ड्रीम कॉलेज, मेक श्योर दैट यू स्टे कनेक्टेड विद अस, सो दैट आपके आगे की जर्नी भी हम आपके साथ डिस्कस करके बच्चों के साथ येस आपका मॅम. एक्सपीरियंस शेयर कर पाएंगे. सो थैंक यू प्रतीक्षा. प्लीज येस विश मॅम. माई स्टूडेंट्स ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट ऑल स्टुडंट. थैंक यू सो मच.